एखादा हायवे आला एका जमिनीवर किंवा काय एक्सपायझेड प्रोजेक्ट आला, येस, ते त्याला ती शेती विकावं लागेल काही कारणास्तव, बरोबर. तर त्या विकलेली शेतीचे पैसे म्युच्युअल फंड मध्ये टाकणं सेफ आहे का? नक्कीच सेफ आहे. जर आपण शेत जमीन आपल्याला विकावी लागली तर आपण क्षेत्राला क्षेत्र घेण्याचा पहिला प्रयत्न करावा. त्या 10 एकरचा परतावा 2 कोटी किंवा 5 कोटी मिळाले तर तुम्ही त्या 5 कोटीची विभागणी अशी करा की 2.5 कोटीमध्ये तुम्ही आहे ते क्षेत्र परत घ्या आणि राहिलेल्या 2.5 कोटीची गुंतवणूक तुम्ही म्युच्युअल फंडात करायला हरकत नाही. ते असलेली शेती विकून म्युच्युअल फंड घेणं चांगलं आहे का? नाही, तसं तर मी सजेस्ट नाही करणार. कारण ती शेती तुम्ही स्वतः कमवून घेतलेली असेल तर गोष्ट वेगळी, पण ती तुमच्या कुटुंबाची शेती आहे तर तुम्ही मग आहे तसं शेती करायला हरकत नाही. पण त्या शेत जमीन विकून ते पैसे तुम्ही गुंतवणूक करत असाल तर तो शेवटी मग तुमचा कलेक्टिव्ह डिसिजन असायला पाहिजे. तुमच्या फॅमिली मेंबर करून की सगळ्यांची त्यावर संमती आहे का, सगळे त्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे का. शेतकऱ्यांनी फक्त शेती न करता जर इन्व्हेस्टमेंट हा एक ऑप्शन ऍज अ इन्कम म्हणून ठेवला हो. तर ते चांगलं आहे का? काही जण फुल टाइम शेती करून पण चांगलं उत्पन्न कमवतात किंवा चांगले टर्नओव्हर करतात. जे तुम्ही करताय त्यात जर तुमचा परतावा हा मार्केटला कुठेतरी धरून असेल तर तुम्ही ती गोष्ट करण्याचा प्रेफरन्स पहिला द्या. पण तेवढी तुम्ही मेहनत करून तेवढा वेळ देऊन तुम्ही शेती करताय आणि त्यात तुम्हाला तो परतावा नाही, मग त्या केसमध्ये तुम्ही म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा पर्याय घेऊ शकतो. घेऊ शकता. शेती ही विकायची नसते, शेती राखायची असते. शेती कामातून पण लोक चांगले पैसे कमवतात. त्यांना थोडंसं उत्पन्न हे ते म्युच्युअल फंडात पण इन्व्हेस्ट करतात.